नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या हॅपी किचनमध्ये स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये डाळ तांदूळ न भिजवता, न वाटता, न आंबवता अगदी पटकन झटपट होणारा रव्याचा कुरकुरीत डोसा कशा पद्धतीने बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर तुम्ही इथे पाहू शकता, मी ही एक वाटी भरून हा रवा घेतलेला आहे। तर शक्यतो बारीक रवा वापरा, 0 नंबरचा रवा। आणि हा रवा आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी बारीक असा वाटून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी त्याचं असं पीठ करून घ्यायचं आहे। आणि नंतर हा वाटलेला रवा एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर केलेला आहे। यामध्ये आता आपल्याला 2 चमचे मी हे तांदळाचं पीठ टाकत आहे, त्याचबरोबर 2 चमचे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आणि इथे मी 2 चमचे अगदी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे। आपण जे कुकिंग ऑइल नॉर्मल वापरतो घरामध्ये दररोज स्वयंपाक करण्यासाठी, तेच ऑइल इथे आपल्याला वापरायचं आहे। आणि हे जे आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं हे गरम असल्यामुळे मी हे चमच्याने करत आहे। नंतर थोडंसं हे कोमट झाल्यानंतर आपल्याला आपण जे यामध्ये तेल टाकलेलं आहे ते व्यवस्थित आपलं जे पीठ आहे त्याला लावून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे आपल्याला व्यवस्थित तेल पिठाला लावून घ्यायचं आहे। हे जर पीठ आपण असं हातामध्ये थोडंसं घेऊन जर प्रेस केलं तर त्याचा अशा पद्धतीने तो पीठ आपल्याला गोळा होताना दिसला पाहिजे। आणि नंतर आपल्याला यामध्ये 1 कप दही घ्यायचं आहे। तर दही अगदी ताजं दही वापरा आणि जास्त आंबट दही वापरू नका। आणि नंतर मी यामध्ये 1 चमचा साखर टाकलेली आहे आणि 1 चमचा मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे। आता आपल्याला सर्व इन्ग्रेडियंट्स टाकून झाल्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊयात। नंतर आपल्याला यामध्ये थोडं पाणी टाकून एक असं स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर लक्षात ठेवा, पाणी अगदी लवकर असं जास्त टाकू नका, बॅटर तुमचं पातळ होऊ शकतं। जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये थोडं पाणी ॲड करत जायचं आहे, कारण आपण यामध्ये रवा वापरलेला आहे आणि रवा पाणी शोषून घेतो, त्यामुळे जसं लागेल तसं थोडं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तर साधारण अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि हे मिश्रण आहे आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने विस्करच्या साहाय्याने फेटून घ्यायचं आहे। ते पहा, मला वाटतं आणखीन पाणी लागेल, तर पूर्ण 1 ग्लास पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। नंतर आपल्याला काय करायचं आहे, यावरती झाकण ठेवून साधारण 10 ते 15 मिनिटे आपल्याला हे जे बॅटर आहे ते रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते। तर हे पहा, अशा कन्सिस्टन्सीचे हे बॅटर झालेलं आहे। नंतर आपण हे जे बॅटर आहे ते रेस्ट करून झाल्यानंतर आता पाहूयात याची कन्सिस्टन्सी। तर हे पहा, इथे हे बॅटर मला थोडंसं घट्ट झालेलं दिसत आहे, म्हणजे आपण यामध्ये रवा वापरलेला आहे, त्यामुळे जे पाणी आहे ते रव्याने शोषून घेतलेलं आहे आणि रवा फुलला देखील आहे भरपूर प्रमाणात। तर आपल्याला यामध्ये आणखीन थोडंसं पाणी लागणार आहे। तर साधारण अर्धा ग्लास मी यामध्ये आणखीन पाणी ॲड केलेलं आहे आणि हे सर्व पुन्हा एकदा बॅटर आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर आपलं हे आता डोसा करण्यासाठीचं परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता, अगदी फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे। तर अशाच पद्धतीचं बॅटर तुम्ही देखील तयार करा। आणि नंतर आपल्याला यामध्ये पाव चमचा टाकायचा आहे खायचा सोडा, आणि खायचा सोडा टाकून देखील आपल्याला मस्त हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। आता आपण याचे डोसे करणार आहोत। तर त्यासाठी एक तवा, जो डोस्याचा तवा असतो तो मी गरम करायला ऑलरेडी गॅसवरती ठेवलेला आहे। आणि नंतर आपल्याला तव्यावरती थोडंसं पाणी शिंपडून तो तवा आपल्याला पुसून घ्यायचा आहे, म्हणजेच हे जो तवा आहे त्याचं टेम्परेचर सेट होतं आणि आपला डोसा अगदी तव्याला चिटकत नाही। आणि हे पहा, साधारण 1 चमचाभर बॅटर घेऊन मी हा डोसा पसरवून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मीडियम ठेवायची आहे। तर डोसा पसरून झाल्यानंतर साधारण 1 ते 1.5 मिनिटानंतर आपल्याला, तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यावरती बटर टाकू शकता, पण इथे मी तेलच टाकत आहे। तर दोन्ही बाजूने आपल्याला साधारण 1 ते 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे। आणि नंतर आपला डोसा मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। तर हे पहा, मस्त आपला हा गरमागरम कुरकुरीत झटपट होणारा रव्याचा डोसा तयार झालेला आहे। हा डोसा तुम्ही चटणीबरोबर, बटाट्याच्या भाजीबरोबर सर्व करू शकता। अगदी सकाळच्या वेळेस, घाईच्या वेळेस देखील तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। आणि आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।